तिथीच्या निमित्ताने आपण आज एक सन्माननीय डॉक्टर सोपान शेंडे यांचं आणि आपल्या सर्व श्रोत्यांचं मी पुणे नगर वाचन मंदिरातर्फे मनापासून पुणे नगर वाचन मंदिर संस्थेचा वेगळा परिचय आपल्याला करून द्यावा अशी काही ही संस्था नव्याने उदयाला आलेली संस्था नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकहितवादींनी काही भारतीय आणि काही पाश्चात्य सहकार्यांच्या मदतीने या आपल्या संस्थेची स्थापना सुरू केली आणि 7 फेब्रुवारी 1848 हा आपल्या संस्थेचा स्थापना दिन आहे. येणाऱ्या 7 फेब्रुवारीला आपली संस्था 175व्या वर्षामध्ये पदार्पण करते. 175 वर्ष वाचनालयासारखी संस्था कुठल्याही नफ्या तोट्याचा विचार न करता लोकांनी वाचतं व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. हे पुण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. आपण सर्वजण वाचत आहात आणि म्हणून खरं म्हणजे संस्था इथपर्यंत वाटचाल करू शकली. संस्थेसमोर आव्हानं आहेत. 175व्या वर्षामध्ये संस्था पदार्पण करीत असताना लोकांचं वाचनाकडे लक्ष तुलनेने कमी होतंय. इतर माध्यम प्रभावी होतात. नवीन पिढी वाचनापासून दूर होतीये. पण तरीही मुलांनी वाचतं राहावं यासाठी संस्थेच्या बालविभागातर्फेही अनेक उपक्रम संस्था सध्या सुरू करत आहे. सध्या कोविडमुळे काही मर्यादा आल्या तरी सुद्धा आपण संस्थेच्या YouTube चॅनलवरती आपण काही मूल्य शिक्षणावर आधारित 25 गोष्टींच्या व्हिडिओ क्लिप्स प्रसारित केल्या आणि त्या गोष्टींवर आधारित लेखन अभिव्यक्ती स्पर्धा आपण आयोजित केली आहे. त्या संबंधीचं निवेदन आपण छात्र प्रबोधनच्या मासिक अंकामध्ये दिलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद येतोय आणि साधारणपणे नोव्हेंबरमध्ये वगैरे त्याचे जे आलेले असतील स्पर्धकांचं जे आलेलं असेल लेखन त्यावर आपलं परीक्षण होईल आणि एक छोटासा बक्षीस समारंभ पण आपण करणार आहोत. यानंतर आपण एक पुणे नगर वाचन मंदिर आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानी आपण छात्र प्रबोधनचा यावर्षीचा बोलका दिवाळी अंक प्रकाशित करत आहोत. बोलका दिवाळी अंक हा कसा आहे की हा पूर्णपणे मोफत आहे. मुलांना फ्री ऑफ चार्ज आहे हा आणि त्याच्यामध्ये 2 आपण टेलिफोन नंबर मुलांना देणार आहोत. वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधनं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा गौरीताई ते नंबर तुम्हाला देतील. त्या संदर्भाचं एक पोस्टर आपण तयार केलंय. सगळी माहिती दिली जाईल की तुम्हाला कथा ऐकायची का 1 दाबा, कविता ऐकायची का 2 दाबा आणि दर सोमवारी आपण ते साहित्य बदलणार आहोत. 1 महिनाभर 25 ऑक्टोबरला बोलक्या दिवाळी अंकाचं प्रकाशन म्हणजे प्रसारित केला जाणार आहे. प्रत्येक अंकामध्ये प्रत्येक सोमवारी 1 कथा नाही 2 कथा, 1 ललित, 1 जडणघडण विषयक, 1 ऐका पहा आणि कृती करा आणि 1 छोटं विज्ञान विषयक म्हणजे उठणं तयार करा कारण ते ऐकायचं आणि कृती करायची. तर या संदर्भामध्ये पुणे नगर वाचन मंदिराचं योगदान ज्ञानप्रबोधिनी संस्थेबरोबर आपण करतोय आणि छात्र प्रबोधनचा एक बोलका दिवाळी अंक प्रकाशित करतोय. हे मला आपल्या सगळ्यांना सांगायला खूप आनंद वाटतोय. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे साधना आणि छात्र प्रबोधनचे छापील 1000 प्रत्येकी 1000 अंक संस्था विकत घेतीये. प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये आपण ते विकत घेतोय. 25 तारखेच्या सुमाराला 19 तारखेला कोजागिरी पौर्णिमेला त्याचं प्रकाशन होऊन 20 तारखेच्या सुमाराला संस्थेमध्ये अंक येतील. हे 1000 अंक पुण्यामधल्या काही स्लम एरियामधल्या मुलांना, काही सहकारी गृहरचना संस्थांमधल्या मुलांना एकत्र करून काही चिपळूण आणि महाड सारख्या पूरग्रस्त जे झालेले आहेत आणि ज्यांच्या मुलांचं भावविश्व कोलमडलेलं आहे अशा मुलांपर्यंत हे मोफत अंक पोचवायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर पुणे नगर वाचन मंदिर या मुलांच्या मनामध्ये एक साहित्यिक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हेही या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते.
याशिवाय दिवाळी अंकांचं एक वेगळं दालन दरवर्षीप्रमाणे आपलं आहे. अत्यंत माफक वर्गणी ही आपण सगळेजण अनुभवतो आहोत की 30 रुपयामध्ये एक पुस्तक किंवा 60 रुपयामध्ये 2 पुस्तकं, हे म्हणजे अतिशय केवळ मुलांनी लोकांनी वाचतं राहावं, विचारी राहावं आणि सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा या हेतूनी नगर वाचन मंदिराचं काम चालू आहे. आपण सगळेजण याचे साक्षी आहात. आजच्या कार्यक्रमाला एक वेगळं भावनिक महत्व आहे, कारण ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण आज एकत्र जमलोत त्या लोकहितवादींनी आपली संस्था सुरू केली. त्या काळच्या काही भारतीय आणि काही पाश्चात्य लोकांच्या मदतीने ही संस्था सुरू झाली आहे आणि त्यामुळे त्यांचं स्मरण करणं, कायम त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणं हे आपलं अगदी जबाबदारी आहे आपली. आणि त्यामुळे आजच्या व्याख्यानाचं महत्व वेगळं आहे. पुण्यामधील SP कॉलेज या नामवंत शिक्षण प्रसारक मंडळीच्या नामवंत महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली ते डॉक्टर सोपान शेंडे आज आपल्या कार्यक्रमामध्ये वक्ते म्हणून उपस्थित आहेत. इतिहासाचे प्राध्यापक आहेत. लोकहितवादींचं एकूणच पत्रकारिता, समाज सुधारक म्हणून लोकहितवादी आणि एकूणच इतिहास या विषयाचं लेखन करणारे लेखक म्हणूनही लोकहितवादी यांचा परिचय आहे. मला असं वाटतं की प्रभाकर या साप्ताहिकामधून लोकहितवादी या टोपण नावानी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रातून ते टोपण नाव घेतलं आणि त्यांनी लेखन केलेलं आहे. अत्यंत अभ्यासू संस्थापक एखाद्या संस्थेला लाभणं हे किती भाग्याचं असतं आणि एक पावित्र्य राहतं त्या संस्थेला. आणि संस्थेचा आजवरचा प्रवास या सगळ्यांच्या यांनी चालू आहे, म्हणजे या सगळ्यांनी रुजवलंय आणि ते आतापर्यंत आलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. मेहेंदळे सर अध्यक्ष, बाळासाहेब देशमुख इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी गौरीताईंना, आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत गौरीताईंना विनंती करते की त्यांनी परिचय करून द्यावा आजच्या वक्त्यांचा. नमस्कार, आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सोपान शेंडे या सरांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. डॉक्टर शेंडे यांनी MA MPhil केलेलं असून ते इतिहास या विषयामध्ये त्यांनी PhD घेतलेली आहे. ते परशुराम भाऊ कॉलेजमध्ये उपप्राचार्य तसेच हिस्ट्री डिपार्टमेंटचे ते हेड होते. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरमध्ये त्यांनी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेलं आहे. पुणे जिल्हा मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे ते सेक्रेटरी होते. तसेच पुणे विद्यापीठ इतिहास परिषदेचे ते आजीव सभासद आहेत. त्यांनी आतापर्यंत बरीच व्याख्यानं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सुभाषचंद्र बोस लाईफ अँड मिशन, तसंच भाई बचाव अभियान हा एड्स संबंधीचा जो असतं याचं लेक्चर आहे त्याचेही त्यांनी खूप व्याख्यानं दिलेली आहेत. तसंच संत शेख मोहम्मद आणि युगसंग्राम, तसेच सावरकरांचे विचार आणि काव्य आणि स्वामी विवेकानंद अशा विविध विषयांवर ते व्याख्यानं देत असतात. त्यांनी संत साहित्याचे सामाजिक संदर्भ, महाराष्ट्राच्या प्रबोधिनीची चळवळ, माझी प्रबोधनाची कविता, लोकशिक्षक संत एकनाथ, प्रयोगशील राजा छत्रपती शाहू महाराज, आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा विविध विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत. इतिहास दर्पण, नवभारत, समशोधक, इतिहास शिक्षक या अशा वेगवेगळ्या मासिकांमधनं किंवा आपली वर्तमानपत्र असतात त्याच्यातूनही त्यांचे लेख येत असतात. मराठेकालीन धार्मिक जीवन, छत्रपती शिवाजी आणि शिवकाल, प्राचीन भारताचा समग्र इतिहास, विविधा महाराष्ट्राचा समग्र इतिहास अशी ही 4 मोठी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आज शेंडे सर आपल्याकडे आलेले हे आपलं खरं तर भाग्यच आहे. मी मेहेंदळे सरांना आपले अध्यक्ष, पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मेहेंदळे सर यांना मी सांगते त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
यानंतर मी शेंडे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत तिथं व्यक्त करावं. नमस्कार. आज पुणे नगर वाचन मंदिर या एका प्राचीन संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं निमित्त आहे या संस्थेचे फाउंडर, जे संस्थापक सदस्य होते असे गोपाळ हरी देशमुख, या नावाने फारसं कोणी त्यांना ओळखत नाही. लोकहितवादी म्हटलं की सर्वांना त्यांची ओळख पडते. तसे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं 9 ऑक्टोबर 1892 मध्ये निधन झालं आणि 9 ऑक्टोबर 1892 हे त्यांच्या निधन दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने, त्यांचे हे 129वे स्मृती दिन 9 ऑक्टोबर. त्या दिवशी मला एक सवय आहे, काही गोष्टी, काही सवयी चांगल्या असतात. ज्यावेळेला 1997-98 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव होता आणि त्याच वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती, जन्मशताब्दी वर्ष होतं. एकीकडे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव दणक्यात सुरू, पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं काहीच नाही. असं जानेवारी गेले, फेब्रुवारी गेले, मार्चपर्यंत पाहिलंय कुठं काहीतरी होईल. आणि म्हणून आमच्या प्राचार्यांना मी विनंती केली, सर असं असं आहे. तर माझ्या मनामध्ये एक कल्पना आहे की मी 100 ठिकाणी जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस सांगेल, लोकांच्यापर्यंत पोहोचेल आणि मी माझा मग तो 100 व्याख्यानाचा संकल्प 97-98 मध्ये पूर्ण केला. तीच गोष्ट 129व्या जयंतीच्या निमित्ताने, लोकहितवाद्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळे पेपर चालले. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कुठेही नाव नाही, गाव नाही, लेख नाही, आर्टिकल नाही, काही नाही. आणि मग दुपारी मी कामाला सुरुवात केली आणि संध्याकाळी 7 वाजता 9 ऑक्टोबरला 129व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मी ऑनलाईन व्याख्यान दिलं. आमच्या एका मित्राच्या मदतीने, ते एक चॅनल चालवतात, त्यांना सांगितलं असं असं आपल्याला आज करायचं आहे. ते म्हणजे सर वेळ खूपच कमी आहे. म्हटलं 4 माणसांनी ऐकू देत, पण ते आज झालं पाहिजे. 9 ऑक्टोबरला मी ते व्याख्यान दिलं आणि त्याच्यानंतर माझं इतिहास शिक्षकमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे. आणि मी ठरवलं की ह्या गोष्टी समाजापर्यंत गेल्या पाहिजेत. ज्यांना प्रभावळ लाभते ती माणसं प्रसिद्धीच्या झोतात असतात, ज्यांना प्रभावळ लाभत नाही ते खरं सोनं दडून राहतं. त्यापैकी लोकहितवादी आहेत. आणि म्हणून मी याच वर्षी विचार केलेला होता की याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. म्हणून एक आर्टिकल, साधारण लोकहितवादींचा परिचय गोपाळ हरी देशमुख या नावाने असं करणारं एक आर्टिकल इतिहास शिक्षकला आलेलं आहे. आणि मग ते ऐकूनच मेंदळे सर नागपूरकरांच्या तिथे पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांच्याशी बोलणं झालं आणि मग फोनवरती बोलणं होऊन मेंदळे सरांनी आमचं बोलणं झालं. आणि जोशी सर आमचे SP चे माजी विद्यार्थी आहेत आणि तसा 3-4 पिढ्याचा ऋणानुबंध आहे. नम जोशी आहेत, ते आहेत, हे SP चे विद्यार्थी. तर असं एक ह्या आजचा जो योग आलेला आहे त्याला एक वेगळं असं एक महत्त्व आहे, वेगळं एक त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. ज्या वर्षी आता आजही तीच तर आहे. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे, पण ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्याच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. ज्यावेळेला भारतीय स्वातंत्र्याचं पहिला वर्धापन दिन होता, 47ला स्वातंत्र्य मिळालं आणि 48ला पहिला वर्धापन दिन भारतीय स्वातंत्र्याचा, त्यावेळेला या संस्थेने 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत. पुणे नगर वाचन मंदिरने त्यावेळेला 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आणि अशा संस्थेचा संस्थापक, दूरदृष्टीचा एक विचारवंत, एक समाज सुधारक
असलेले गोपाळ हरी देशमुख, त्यांना आपण लोकहितवादी या नावाने, ऐकू येतो का, लोकहितवादी या नावाने आपण त्यांना सर्वजण ओळखतो आहोत. म्हणून प्रथमतः या संस्थेच्या स्थापना करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे गोपाळ हरी देशमुख यांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करतो, नम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी या संस्थेने काही संवाद साधण्यासाठी, व्याख्यान नव्हे संवाद, आणि त्या संवाद साधण्यासाठी मला निमंत्रित केलं. त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, निरनिराळ्या शाखांचे प्रमुख आणि उपस्थित सर्व श्रोते वृंद, मोठी ह्या कामाला 10,000ची सभा नाही चालत. जिथे संवाद व्हायचा आहे ते एक दोघांमध्ये देखील संवाद होतो आणि वक्ता आणि श्रोता यांचा संवाद माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याचं सातत्याने वर्णन केलेलं आहे. वक्ता आणि श्रोता यांचा संवाद कसा असला पाहिजे, त्या दृष्टीने आजचा हा संवाद मी आपणाशी साधणार आहे. आणि हा संवाद साधताना प्रामुख्याने लोकहितवादी जीवन आणि कार्य, एक थोर समाज सुधारक म्हणून लोकहितवादी काय होते हे आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे मांडत असताना आपल्यासारखे जाणकार आणि वयोवृद्ध आणि ज्याला एक वैचारिक लेव्हल, एक वैचारिक पातळी असलेले जे काही श्रोते आहेत, यांच्यासमोर मी आवर्जून काही एक वेगळं बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे, 19वे शतक जे आहे हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं शतक आहे. या शतकातल्या घडलेल्या घटना जर आपण पाहिल्या तर 1810 मध्ये मुंबईत अमेरिकन मराठा मिशनची स्थापना झाली. 1818 मध्ये पेशवाई गेली. 1823 मध्ये लोकहितवादींचा जन्म झाला. 1827 मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म झाला. ह्या ज्या नुसत्या नोंदी जरी करत गेल्या 19व्या शतकातल्या, तरी आपल्या असं लक्षात येतं की हे जे शतक आहे हे शतक आधुनिक भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत मोलाचं आहे. पण आपण माणसं जो आहोत, आपण उत्सव प्रिय माणसं, ऑकेजन आपल्याला पाहिजे, इव्हेंट पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपण मशगूल होतो. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीचा असा आपण एकत्रित विचार कधी नाही करत. आपण भारतीय स्वातंत्र्य आंदोलन हा एक टप्पा ठेवतो आणि फक्त कोण फासावर गेलं, कोणी घरादारावरती नांगर फिरवले, कोण शहीद झालं, हाच टप्पा घेऊन आपण पुढे निघतो. तेही महत्वाचं आहे, नाही असं नाही, पण त्याचा जर पण ऐतिहासिक मागोवा घेतला, 1757 प्लासीची लढाई, 1857चा पहिला उठाव आणि 1858 पासून या देशावरती ब्रिटिशांची राजवट सुरू झाली. राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि इथे ब्रिटिशांची राजवट सुरू झाली आणि त्याला या देशातल्या खेड्यापाड्यातल्या माणसांनी या देशात कायद्याचं राज्य आलं असं म्हटलंय. कारण त्याच्यापूर्वीचं राज्य कायद्याचं नव्हतं. इथे अनेक संस्थानं होती, राजे होते, राजवाडे होते, संपूर्ण देशभरामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या सत्ता होत्या. त्याच्यामध्ये काही मुस्लिम सत्ता होत्या, काही हिंदू सत्ता होत्या. असं ते सगळं सत्ताचं राजकारण, राजा बोले आणि दल हाले, अशी ती सगळी सत्ता. राजा बोलेल तो कायदा, राजा देईल तो न्याय, राजा देईल ती शिक्षा, अपील नाही. ह्या प्रक्रियेमध्ये, एक सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये 1858ची घटना, राणीचा जाहीरनामा आणि या देशामध्ये कायद्याचं राज्य आलं
आणि त्याला आपण ब्रिटिश राजवट असे आपण म्हणतो. तसं तर 1612लाच इथे ते आलेले आहेत. 1612 पासूनच त्यांचा संबंध इथे आहे. परंतु राजसत्ता म्हणून इंग्लंडच्या राणीचं राज्याचा एक भाग म्हणून ज्या वेळेला हा भारत झाला ते साल आहे 1858. 1858 ते 1947. 1858ला आपण ब्रिटिशांच्या राजवटीच्या खाली आलो आणि मग तिथून आपण पारतंत्र्यात गेलो आहोत असं तुम्हाला कळायला लागलं. कधी कळायला लागलं? राजा दीक्षित यांनी महाराष्ट्रातील मध्यम वर्गाचा उदय म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मांडणी करताना ब्रिटिश सत्तेच्या प्रभावामुळे, ब्रिटिशांच्या ज्ञान विज्ञान मानवतावादी विचार यांच्या प्रभावामुळे, आधुनिकतेच्या विचारामुळे इथे एक वैचारिक क्रांती, वैचारिक बदलाची प्रक्रिया सुरू झाली. आणि मग हा बदल, एका बाजूला हा बदल आहे, इथले लोक इंग्रजी शिक्षण घेत आहेत आणि इंग्रजी शिक्षण घेतलेला हा वर्ग विचारी बनलेला आहे. मग त्याच्यातले काही जे आहेत त्यांना ब्रिटिश या ठिकाणी कशी लूट करतात. सार्वजनिक सभा पुण्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये रानडे आहेत. या रानड्यांना सगळं काही दिसतं आहे. जोशी आहेत की ज्यांनी त्या काळात काडीपेटीचा कारखाना काढला, छत्रीचा कारखाना काढला, ज्याला स्वदेशी असं नाव दिलेलं आहे. चळवळी नंतर झाल्या त्या काळात स्वदेशीची मुवमेंट ही सार्वजनिक सभेच्या अंतर्गत चालू होती. या ठिकाणी पडणारे दुष्काळ, त्या दुष्काळाच्या संदर्भात रानड्यांनी भाषणं दिलेली आहेत आणि या ठिकाणी दुष्काळामध्ये इथली अर्थव्यवस्था कशी मोडकळीस निघालेली आहे. हा सगळा एक टप्पा जर आपण पाहिला तर 1858 ते 1947 ह्या कालखंडामध्ये, की ज्याला आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा कालखंड असं आपण म्हणतो, पण आजच्या या 21व्या शतकामध्ये या सगळ्यांचा विचार करताना आपल्याला एकांगी विचार करून चालणार नाही. ज्या वेळेला गरज होते ब्रिटिशांच्या विरोधात लोकांना भडकावण्याची, ब्रिटिशांची सत्ता या देशातून गेली पाहिजे असं वाटण्याचा जो काळ होता तो पारतंत्र्याचा काळ होता. आणि म्हणून एका बाजूने स्वातंत्र्याची चळवळ जरी सुरू असली तरी त्याच काळामध्ये इथे इकॉनॉमी डेव्हलप होत होती, इंडस्ट्री डेव्हलप होत होती. याच काळामध्ये भारतीय वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, मग मेडिकलच्या क्षेत्रामध्ये असतील, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भाऊदाजी लाड सारखी मोठी माणसं, मलबारींची सारखी माणसं, दादाभाई नौरोजी सारखी माणसं ही उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पुढे येत होती. आणि या उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं हे काम चालू होतं. म्हणजे जसं एका बाजूला ब्रिटिशांच्या विरोधात चळवळी सुरू होत्या, आंदोलनं होती, लढ्या होत्या, सत्याग्रह होते, हे जे एका बाजूला चालत होतं, त्याच काळामध्ये 19व्या शतकात इथे एका वेगळ्या पद्धतीचं मंथन सुरू होतं. 1810ला मुंबईमध्ये स्थापन झालेली अमेरिकन मराठा मिशन ही एक वेगळी संस्था आहे. या वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून इथे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतराची प्रक्रिया झाली. काय धर्मांतराचं स्वरूप होतं? इथल्या व्यवस्थेमध्ये समाजातील काही घटकांना पशुपेक्षा हीन वागणूक दिली जात होती. अशा लोकांना जवळ करून त्यांना शिक्षण देऊन त्यांची सेवा शुश्रूषा करून या लोकांनी त्यांना आपलंसं केलं आणि मानवतेची वागणूक दिली. या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला नावा टिळकासारखी माणसं ख्रिश्चन धर्म स्वीकारतात, मोठं प्रकरण जे घडलं ते नारायण शेषाद्रीचं प्रकरण घडलं. त्याचा भाऊ श्रीपती शेषाद्री आणि या श्रीपती शेषाद्रीचं झालेलं धर्मांतर आणि त्याच्याबरोबर नारायणचं झालेलं धर्मांतर, या नारायण शेषाद्रीच्या धर्मांतरामुळे इथला जो एक जाणकार धर्मनिष्ठ जो वर्ग झाला तो खडबडून जागा झाला. मी जोपर्यंत अस्पृश्य ख्रिश्चन होत होते तोपर्यंत फारशी दखल नाही घेतली,
पण ज्यावेळेला ब्राह्मण वर्ग अशा प्रकारे ख्रिश्चन होत आहे, ह्याच्यामुळे एक प्रकारचं मंथन इथे सुरू झालं आणि तिथे प्रक्रिया सुरू झाली आत्मचिंतनाची. या आत्मचिंतनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या धर्माचं आपण चिंतन केलं पाहिजे, यातल्या उणिवा शोधून काढल्या पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी सुरुवात झाली ती समाज सुधारणा चळवळीची. मग ते महात्मा ज्योतिबा फुले असतील, दयानंद सरस्वती असतील, अशा एक वेगळी मुवमेंट या ठिकाणी सुरू झाली. पहा, मी तुम्हाला 19व्या शतक सांगतो. या 19व्या शतकामध्ये अशा प्रकारे इकडे अर्थकारण आहे, इकडे धर्मकारण आहे, एकीकडे समाजकारण आहे, तिसऱ्या बाजूला शिक्षण आहे, अशा सर्व बाजूने कामं सुरू आहेत. आणि अशा सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतलं, इंग्रजी शिक्षण घेतलं, याच्यातला एक मोठा वर्ग ब्रिटिश प्रशासनामध्ये गेला. आणि ब्रिटिश प्रशासनामध्ये गेलेला हा एक वर्ग जो आहे, म्हणजे आपल्याला महात्मा फुले माहिती आहे, दयानंद सरस्वती माहिती आहेत, ही आपल्याला माहिती आहे. त्यांनी केलेली कामंही प्रभावीपणे समोर आपल्याला आलेली दिसतात. परंतु महत्वाचा मुद्दा आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर हे नाव आपल्याला माहिती नाही. या माणसाने काय काय केलंय, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम केलंय, हे फारसं माहिती होत नाही. तसेच आहेत गोपाळ हरी देशमुख. हे गोपाळ हरी देशमुख हेही फारशा आपल्या अशा प्रभावीपणे समोर येत नाहीत. म्हणून गोपाळ हरी देशमुख यांचं जीवन आणि कार्य समजून घेताना ही बॅकग्राऊंड जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला लोकहितवादी समजून घेण्याची प्रक्रिया आपली सुरू होते. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस हे त्यांचं गाव. या पावसमधील सिधये हे त्यांच्या कुटुंबाचं नाव. आणि या कुटुंबातील जो पहिला पुरुष आहे त्यांचं नाव आहे विश्वनाथ सिधये. हे विश्वनाथ सिधये रत्नागिरीतील 12 गावचे देशमुख. आणि 12 गावचे देशमुख असल्यामुळं त्यांना सिधये त्यांचं नाव मागे पडून त्यांना देशमुख या नावाने पुढे ओळखले जाऊ लागले. गोपाळ हरी देशमुख यांना लाभलेला जो वारसा आहे हा फार महत्वाचा आहे. माणसाची जडणघडण जी होत असते त्याला काही एक परंपरा लागते आणि एक मोठी वैभवशाली परंपरा गोपाळ हरींना मिळालेली आहे. त्यांची 1754 मध्ये या देशमुख घराण्यातील 4 व्यक्ती, त्याच्यामध्ये आहे वामन, गोविंद, अंताजी आणि लक्ष्मण, ही 4 भावंड पुण्यामध्ये पेशव्यांच्या नोकरीमध्ये आलेली आहे 1754 मध्ये. गोपाळरावांचे वडील हरी, हे हरिपंत पेशव्यांचे शेवटचे सेनापती, खर्ड्याची लढाई बापू गोखले, या बापू गोखल्यांच्याकडे फडणीस म्हणून होते. आणि पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये हे हरिपंत त्यांचे वकील म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. अशा हरिपंत आणि काशीबाई या दाम्पत्याच्या पोटी गोपाळरावांचा जन्म झाला. त्यांच्या चेरून एकूण 4 अपत्यापैकी तिसरं अपत्य गोपाळराव 18 फेब्रुवारी 1823 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 9 ऑक्टोबर 1892 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचं संपूर्ण शिक्षण झालं ते पुण्यामध्येच झालं. बुधवारवाड्याची शाळा, इथं मराठीचं शिक्षण, इंग्रजी शाळेमध्ये, सरकारी इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण आणि डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. असा हा त्यांचा एकूण शिक्षणाचा आणि जडणघडणीचा एकूण घराण्याचा वारसा, मिळालेलं शिक्षण. आणि या शिक्षणाच्या जोरावर गोपाळरावांनी ब्रिटिश प्रशासनामध्ये नोकरीला सुरुवात केली
1844 ते 1879 या काळात त्यांनी निरनिराळ्या पदावरती काम केलं. आता गंमत फार महत्वाची आहे. इतिहासामधल्या गमती आपल्या फारशा लक्षात येत नाही. गंमत आहे की गोपाळ हरी देशमुख एवढा मोठा माणूस आहे, जज आहे, न्यायमूर्ती. आपण सगळेजण न्यायमूर्ती रानडे म्हणतो, न्यायमूर्ती तेलंग म्हणतो. मग न्यायमूर्ती गोपाळ हरी देशमुख का नाही म्हणत? ते बी जज होते, ते काही सामान्य नव्हते. त्याची खरी गंमत अशी आहे की या गोपाळ हरी देशमुखांना जी नोकरी मिळाली होती, सुरुवातीला ते क्लर्क म्हणून नोकरी मिळाली त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी सब असिस्टंट इनाम कमिशनर हे पद त्यांना मिळालं. आणि खरी गोष्ट इथे झाली. इनाम कमिशनचं काम करत असताना त्या काळामध्ये अनेकांनी खोटी नाटी कागदपत्र करून इनामं बळकावलेली होती. आणि इनाम कमिशनच्या माध्यमातून ज्या वेळेला त्याची फेर तपासणी सुरू झाली त्यावेळेला असे अनेक प्रकरणं उघडकीस आली. आणि म्हणून हे करणारा कोण आहे? तो गोपाळ हरी देशमुख आहे. म्हणून पहिली फुली इथे पडली की याने आमचं नुकसान केलं. गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये वेगवेगळ्या पदांच्या वरती काम केलं सरकारी, ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये. त्याच्यामध्ये असिस्टंट जज, सेशन जज अशा वेगवेगळ्या पदावरती. त्याच्यात अहमदाबाद आहे, सातारा आहे, सुरत आहे, पुणे, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी त्यांनी जज, सेशन जज या पदावरती काम केलं. म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे न्यायमूर्ती होते, इतिहासाने सिद्ध केलेलं आहे. जज होते ते. मग न्यायमूर्ती असलेले गोपाळ हरी देशमुख हे द्रष्टे, अशा प्रकारचे एक समाज सुधारक म्हणून ज्यावेळेला त्यांनी कामाला सुरुवात केली त्यावेळेला प्रामुख्याने त्यांची दूरदृष्टी जर आपण पाहिली तर त्यांची दूरदृष्टी आपल्याला लक्षात येते की त्यांनी सरकारची नोकरी तर केलीच, पण ते काम करत असताना इथल्या लोकाला शहाणं कसं करता येईल. आणि म्हणून 1844ला पुण्यामध्ये आल्यानंतर 44 ते 48ला ही संस्था स्थापन केली. प्रभाकर मधून ज्यावेळेला शतपत्र लिहिली जात होती, छापली जात होती, ती शतपत्र छापताना हे गोपाळ हरी देशमुख पुण्यामध्ये नोकरी करत होते, पण कोण छापतं हे माहिती नव्हतं. आणि म्हणून त्यांनी टोपण नाव घेतलं होतं, लोकहितवादी या नावाने ते छापायचे. एकच नाव आपल्याला माहिती आहे, गोपाळ हरी देशमुखांनी अनेक टोपण नावाने लेखन केलेलं आहे, वेगवेगळे नाव. पहिल्या ग्रंथाचे कर्ते असं नाव आहे. मग एखाद्या ग्रंथाचं नाव द्यायचं, या ग्रंथाचे कर्ते, अशा प्रकारचे त्यांनी लिखाण केलेलं आहे. म्हणजे अनेक टोपण नावं घेऊन त्यांनी लिखाण केलं. त्याच्यापैकी प्रसिद्धीला आलेलं नाव म्हणजे शतपत्र. शतपत्र लिहिणारे हे लोकहितवादी. आणि गंमत, ज्या वेळेला विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी याच्यावरती लिखाण केलं, याच्यावरती टीकेची जोड उठवली दुसरी फुली, कोण लिहिणार आहे? हे शतपत्र लिहिणार आहे. शतपत्र वाचून पहा. शतपत्रामध्ये सामाजिक उन्नतीची, प्रगतीची आणि बदलाची खूण तिथे दिसते. मग ते लोकव्यवहार असतील, सामाजिक व्यवहार असतील, विवाह असतील, स्त्रियांचे प्रश्न असतील, या सगळ्यांच्या वरती गोपाळ हरी देशमुख हे कठोरपणे टीका करतात. आणि हा आपलाच माणूस असून अशा प्रकारची टीका करतो. म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी 2 कामं केली त्या काळात. एक, लोकहितवादी यांच्यावर, त्यांच्या लिखाणावरती टीका केली, आणि दुसरी टीका केली महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती टीका केली. आणि मग इथे संघर्ष सुरू झाला. कलह. कोणाचा कलह? सुधारणावादी आणि पुरोगामी आणि पुराणमतवादी असा संघर्ष इथे महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. या संघर्षाचं मूळ
या विचाराच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील बदलाची प्रक्रिया, ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली. 48ला त्यांनी पुण्यामध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने फेब्रुवारीमध्ये ही सुरू केली. त्यावेळेला क्लार्क गव्हर्नर इथं होते आणि ब्राउनी हे जज होते. त्यांच्या मदतीने लोकहितवादींनी इथे लोकांच्या वाचनासाठी, याच्या शतपत्रातलं 3रं पत्र याच्यावरती आहे, या ग्रंथालयाच्या स्थापनेवरती. शतपत्रातलं 3 नंबरचं पत्र जर पाहिलं तर ते 3 नंबरचं पत्र या पुणे नेटिव्ह लायब्ररी ह्या ग्रंथालयाच्या स्थापनेच्या संदर्भात आहे. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की लोक वाचत नाहीत, लोकांना वाचायला लावलं पाहिजे. आणि पुण्यासारख्या अशा महत्त्वाच्या शहरामध्ये एकही वाचन नाही. इथे शाळा आहेत पण वाचनालय नाही, आणि म्हणून ते वाचनालय काढलं पाहिजे. अशा प्रकारची एक प्रबुद्ध भूमिका ही लोकहितवादी घेतात. आणि 48ला ही संस्था स्थापन होते. 1921ला या संस्थेचं नाव बदललं, आजचं आहे ते पुणे नगर वाचन मंदिर. हे नाव 1921 मध्ये दिलं गेलं. तर हा संपूर्ण या संस्थेशी असलेला अनुबंध आणि मुळात समाज सुधारणेची असलेली तळमळ आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या न्यायालयाचा जज असलेला माणूस, मोठमोठ्या पदावरती काम करणारा माणूस, तशी गरज नव्हती कशाचीच. परंतु समाजाच्या उन्नतीची, देशाच्या प्रगतीची असलेली ही तळमळ आहे. ही तळमळ या दृष्टीने आपल्याला फार महत्त्वाची वाटते. गोपाळरावांनी या काळामध्ये अनेक प्रकारची जी कामं केली त्यातलं एक मोठं काम आहे. आपण जर संपूर्ण 19व्या शतकातलं लिटरेचर पाहिलं, वर्तमानपत्र पाहिली, निरनिराळ्या प्रकारे केले गेले लेखन पाहिलं, तर हे सगळं ज्ञान प्रसाराची खूण म्हणून आहे. प्रभाकर हे नाव कशाचं आहे? दर्पण हे नाव कशाचं आहे? दर्पण म्हणजे तुम्हाला जे तुमचं प्रतिमा दाखवतं, काय कुठे डाग पडलाय, कुठं काय झालंय, हे दाखवणारं दर्पण आहे. प्रभाकर आहे. पुण्यामध्ये ज्ञानप्रकाश आहे, नगरमध्ये ज्ञानोदय आहे. सगळं तुम्हाला ज्ञान प्रक्रियेशी संबंधित अशा प्रकारचं लिखाण आपल्याला चालू असलेलं दिसतं. म्हणजे ही ज्ञान निर्मितीची प्रक्रिया आहे. दादाजी जावजी अडाणी माणूस आहे, जळगावकडचा, आणि या प्रिंटिंग प्रेसमध्ये, इंग्रजांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये खिळे घासण्याचं काम करणारी ही माणसं आहेत. आणि हळूहळू त्याच्यामध्ये जी तरबेज झाली, शिकून घेतलं, आणि महाराष्ट्राच्या ज्ञान विस्ताराच्या प्रक्रियेमध्ये एक मोठं नाव असलेले दादाजी जावजी चौधरी, महाराष्ट्राच्या मुद्रण कलेचा इतिहास वाचून पहा, दादाजी जावजी चौधरी यांचं नाव अग्रेसर आहे. आणि सगळ्या प्रकारचं लेखन, मग ते धार्मिक लेखन असेल, पौराणिक ग्रंथ असतील, तुकारामाची गाथा असेल, असं मोठं लिटरेचर त्या काळामध्ये छापण्याचं काम या मंडळींनी केलं. मग एक मुद्दा महत्त्वाचा आहे की अशा वेगवेगळ्या पातळीवरती 19वं शतक हे काम करताना दिसतं. आणि अशा वेळेला ब्रिटिशांची नोकरी करत असताना गोपाळ हरी देशमुख यांना लोकशिक्षण करण्याचं महत्त्वाचं माध्यम म्हणून पत्रकारितेचं त्यांचं महत्त्व आहे. आता ज्या वेळेला 1892ला लोकहितवादींचं निधन झालं, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या तमाम वर्तमानपत्रांनी त्यांच्यावरती स्मृतिलेख लिहिलेले आहेत, मृत्यूलेख लिहिलेले आहेत. हा जो प्रभाकर आहे, त्याचे भाऊ महाजनांनी आपल्या वर्तमानपत्रामध्ये लिहिताना, आम्हाला आमचे पिते गेल्याचं दुःख होत आहे, आमचे जनक गेल्याचं दुःख होत आहे,
अशा पद्धतीचं एक आपुलकीचं नातं, जवळकीचं नातं, की आम्हाला यांचा किती मोठा आधार होता असं अनेक वृत्तपत्रांनी दिलं. मग ते नगरचं वृत्तपत्र असेल, वऱ्हाड वैभव सारखं असेल, सातारचं वृत्तपत्र असेल, पुण्यातला ज्ञानप्रकाश असेल, या सगळ्यांनी ते मृत्यूलेख लिहिलेले आहेत, स्मृतिलेख लिहिलेले आहेत. आणि त्याच्यातून ह्या वृत्तपत्र चळवळीला गोपाळ हरी देशमुख यांनी किती मोठं योगदान दिलेलं होतं हे आपल्याला निश्चितपणे जाणवतं. गोपाळरावांनी मी मागे सांगितलं की पुण्यामध्ये असताना शतपत्र लिहिली प्रभाकरमध्ये, आणि ती शतपत्र लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी लिहिली. त्याचबरोबर त्यांनी जे अनेक प्रकारचं लेखन केलं त्याच्यामध्ये इतके विषय आहेत की आपण कल्पनाही करू शकत नाही. एक विषय आहे महाराष्ट्रातील थोर लोकांशी संभाषण, संवाद आहे. मोठ्या लोकांशी काय सांगायचं, मोठ्या लोकांना लाच खाण्याचे वाईट परिणाम, वेदांविषयी खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये, ऐतिहासिक गोष्टी, गीता तत्व, नाशिक वर्णन, पानपतची लढाई, जातीभेद, हिंदुस्थानचा इतिहास, ग्रामरचना, त्यातील व्यवस्था आणि हल्लीची स्थिती, दिल्लीचा शेवटचा क्षत्रिय महाराज पृथ्वीराज चव्हाण, लंकेचा इतिहास, सुराष्ट्र देशाचा इतिहास, दी चाइल्ड मॅरेजेस इन इंडिया. हे मी थोडं आणलं फक्त काय म्हणून मी जास्त आकर्षित का झालो की ह्या माणसाचे लेखनाची, विचाराची आणि लोकांची संवाद साधण्याची रेंज जी आहे ती फार मोठी आहे, फार मोठी. तुम्ही शतपत्रांचं अनालिसिस करून पहा. शतपत्राचं जर वर्गीकरण केलं तर तुमच्या पुढे कमीत कमी 25-30 विषय येतील की इतक्या विषयावरती हा माणूस लिहितो आहे. सगळ्यांच्या वरती, ज्याला कळस म्हणतात, आपल्याला पुस्तक सापडायला किती दिवस लागतील माहिती नाही कपाटातलं आपलं. गोपाळ हरी देशमुखांनी विद्यालहरी नावाचं पुस्तक एका दिवसात लिहिलं. म्हणजे काय माणसं कुठल्या पातळीची, कुठल्या रेंजची असतात आणि किती चिंतन, किती विचार, हे सगळं आतून आल्याशिवाय काही होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा एक विद्वान आहे, लोकांना शहाणं करण्याची तळमळ असलेला माणूस आहे आणि याला तारेवरची कसरत करायची आहे. काय म्हणजे आत्ताचे जज पाहिले तर त्यांचं कोणाशीच नातं नाही. गेल्यावरच फक्त फोटो येईल त्यांचा की असे न्यायाधीश होते. स्वातंत्र्य भारतामध्ये ही अवस्था आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये त्यांची नोकरी करत असताना अशा प्रकारचं लेखन करणं, आता हे कुठेतरी ब्रिटिशांना जवळचं वाटत असेल की या निमित्ताने आपला माणूस लोकांच्या मध्ये जातो, लोकांना एकत्र करतो. एक प्रकारे ब्रिटिश प्रशासनाचं कामही तो करतो. पण ब्रिटिश प्रशासनाचं काम करत असताना हे लोकहितवादी लोकांना जागं करणं, लोकांना शहाणं करणं, हा त्यांचा मुख्य हेतू आपल्याला एकूण त्यांच्या चळवळीमध्ये लक्षात येतो. गोपाळराव देशमुख यांनी जसं मी सांगितलं की शतपत्र लोकहितवादी या टोपण नावाने लिहिली, त्याचप्रमाणे इतरही काही टोपण नावं त्यांनी घेतली लेखन करताना. त्याच्यामध्ये गोपाळरावांनी जे टोपण नाव घेतलेलं आहे त्याच्यात थोर लोकांचे कल्याण चिंतनारा ग्रंथ लिहायचा आणि खाली लिहायचं थोर लोकांचे कल्याण चिंतनारा. काही ग्रंथावर आधी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचा कर्ता,
काही ग्रंथावरती एखाद्या ग्रंथाचं नाव द्यायचं, भरतखंडाचा करता, स्वदेश हितेच्छू, अशा प्रकारची टोपण नावं घेऊन त्यांनी लेखन केलं. मग आता आपण असंच ठेवणार आहोत का ते? कधीतरी गोपाळ हरी देशमुख नावाच्या माणसाने हे लिहिलं, हे आता किमान आता तरी कळू द्या, 21व्या शतकात हे लोकांच्या पर्यंत जाऊ द्या. आणि गोपाळ हरी देशमुख हे एक थोर समाज सुधारक होते, फक्त लोकहितवादी नव्हते, तर एकूण समाज बदलण्याची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेसाठी सातत्याने प्रयत्न करणारा तळमळीचा हा माणूस. म्हणून 19व्या शतकातला हा जो सत्पुरुष आहे, हा एक महामानव आहे. त्याच्या कार्याचा, त्याच्या विचाराचं परत एकदा चिंतन होणं गरजेचं आहे. मी माझ्या परीने पहिला लेख लिहिलेला आहे. आता इथून पुढे मी एक एक पैलू घेऊन मी त्याच्यावरती काम करणार आहे. माधवरावांशी तसं बोलणंही झालं. ते म्हणे आपण इतिहास शिक्षक मधून तुम्ही फक्त मग पुढचं शतपत्रावरती लिहा. ठीक आहे. मग इतिहास विषयी ग्रंथ लिहा. ठीक आहे. त्यांनी राजे महाराजांच्या वंशावळीवरती निबंध लिहिलेले आहेत. म्हणजे गायकवाडांची वंशावळ, शिंद्यांची वंशावळ, असे अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. तर एकेका टप्प्याने लिखाण करून गोपाळ हरी देशमुख यांचे विचार समाजापर्यंत कसे जातील आणि किमान कुतूहल वाटून लोक त्यांच्या साहित्याकडे कसे आकर्षित होतील, या दृष्टीने काही करावं असा माझ्या मनामध्ये एक संकल्प आहे, विचार आहे. संकल्प करायचा असतो, सोडायचा नसतो. काय तो सोडतात तो असा आणि करतात तो असा. तर अशा प्रकारे गोपाळरावांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. गुजरातमधील लोकांच्या वरती गोपाळरावांचा एवढा प्रभाव होता, आपण कल्पना नाही करू शकत. म्हणजे माणूस निवृत्त झाला की दुसऱ्या दिवशी कचरा होतो. व्यवहारी जगामध्ये कुणी विचारत नाही, घरचे सुद्धा नीट पाहत नाहीत, बाकीचे सोडून द्या. या गोपाळरावांच्या वरती गुजरात मधल्या लोकांनी एवढं अलोट प्रेम केलेलं होतं, खूप प्रेम केलं, कारण त्यांनी कामही तशीच केली. गोपाळरावांनी गुजरातमध्ये जी कामं केली त्याच्यामध्ये समाजसेवेचं आहे, लोकशिक्षणाचं आहे, प्रबोधनाचं आहे, वैचारिक लेखनाचं आहे. अशा प्रकारची खूप कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येतात. 1892ला गोपाळरावांचं निधन झालं, त्यावेळेला हिराबागेमध्ये सभा झाली होती, शोकसभा. त्या शोकसभेला गुजरातचे लोक आले होते आणि गोपाळराव कसे आहेत हे त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना सांगितलं. गोपाळराव म्हणजे काय आहेत. तर या गोपाळरावांचं 1877 साली अहमदाबादवरून त्यांची बदली नाशिकला झाली आणि आता गोपाळराव गुजरात सोडून जाणार, ह्याच्यामुळे सगळे लोक व्यथित झाले. कल्पना करा, इंग्रजांचा न्यायाधीश आणि त्याची बदली झाली. त्याची बदली झाल्यानंतर लोक एवढे व्यथित झाले आणि मग वेगवेगळ्या प्रकारे गोपाळरावांच्या वरचं प्रेम त्या लोकांनी निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. ते व्यक्त करताना गोपाळरावांच्या स्मृती प्रित्यर्थ गोपाळ हरी मेमोरियल फंड, गोपाळ हरी मेमोरियल फंड तिथं सुरू केला आणि त्याच्यामधून येणाऱ्या पैशामधून काय करायचं, तर जे लोक उद्योजक आहेत, नवे काहीतरी उद्योग करतात, त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यायचं. अशा प्रकारचा हा गोपाळराव फंड त्यांनी सुरू केला होता. डाह्याबाई दोरासरी या माणसाने गोपाळ गुणवर्णन नावाचा एक ग्रंथ रचला. काव्य होतं ते पुढे बुद्धिप्रकाश या गुजराती वर्तमानपत्रातून, मासिकातून प्रसिद्धही झालं होतं.
गोपाळरावांना निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी गोपालोत्सव सुरू केला गेला. गोपालोत्सव साजरा केला आणि या गोपालोत्सवाला लोक किती होते? त्या कार्यक्रमाला 4,000 विद्यार्थी होते आणि अहमदाबाद मधले 10,000 नागरिक होते. 14,000 लोकांचा हा उत्सव या ठिकाणी सुरू केला गेला आणि त्या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात गोपाळरावांचं गुणगौरव करून त्यांना नाशिकला पाठवलं. नाशिकमध्ये आल्यानंतर रानडे होते, केतकर होते. यांच्याबरोबर गोपाळरावांनी, ज्याला आपण बाल हत्या प्रतिबंधक गृह, पाक आपला देश, आपली संस्कृती आणि आपली धार्मिक स्थळं, सगळ्यात जास्त भ्रूण हत्या ही तीर्थक्षेत्री होते. आणि म्हणून पहा, साने गुरुजींनी जे बाल हत्यागृह सुरू केलं, बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं, ते पंढरपूरला केलं. गाडगे बाबांनी धर्मशाळा सुरू केली, नाशिकला केली. गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, केतकर यांनी तिथे बाल हत्या प्रतिबंधक गृह नाशिकला सुरू केलं आणि असं जी तीर्थक्षेत्र होती त्या तीर्थक्षेत्र सुरू केले. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये गोपाळरावांचं वर्णन करताना त्यांच्या 6 सुना, या सगळ्या 6 सुना एज्युकेटेड होत्या, स्त्री शिक्षण सगळ्या उच्च पदस्थ, उच्च चांगलं शिक्षण घेतलेल्या, आणि त्याची प्रेरणा घेऊन नाशिकमधील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं गेलं. असं गोपाळ हरी देशमुख यांचं चिंतन, वर्णन, कथन जितकं आपण बारकाईने करू तितकं 19व्या शतकामध्ये जन्माला आलेला माणूस देशप्रेमी, संस्कृतीप्रेमी, समाजप्रेमी आणि द्रष्टा अशा प्रकारचा हा एक सत्पुरुष, महापुरुष, थोर समाजसुधारक अशा अंगाने आपण गोपाळरावांच्याकडे इथून पुढे पाहावं. जेवढं साहित्य आपल्याला त्यांचं आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून देता येईल तेवढं उपलब्ध करून द्यावं. मी माझ्या परीने माझं काम चालू ठेवलेलं आहे. त्याच्यातले काही ग्रंथ मला मिळतील, तुमच्याकडे मिळाल तर मला अधिक चांगलं वाटेल. अशा पद्धतीने गोपाळरावांच्या या कार्याला, त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं. सर्वांनी माझं जे काही बोलणं आहे, विचार आहे, ते सर्वांनी मन लावून ऐकले. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्राध्यापक सोपानराव शेंडे यांनी आपल्या विनंतीला मान देऊन ते आपल्याकडे आले. मी संस्थेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. 2 गोष्टी फक्त सांगण्यासाठी मी उभा आहे की सोमवारी आपला कोजागिरीचा कार्यक्रम आहे, तो मुख्य शाखेमध्ये आहे. तो संध्याकाळी 6 ते 8 आहे. आपण जरूर मुख्य शाखा पाहायला आणि कोजागिरीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जरूर यावं. दुसरं असं सांगायचं आहे की आपण जर प्ले स्टोअरला गेलो आणि पुणे नगर वाचन मंदिर जर टाकलं तर आपण आपलं ॲप चालू केलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या घरी बसून लायब्ररीत कोणती पुस्तकं आहे ते आपण पाहू शकू. आता तुम्ही म्हणाल की बिबवेवाडीत एखादं पुस्तक आहे ते मला कर्वेनगरमध्ये कसं मिळेल, तर ती पण सोय आपण या ॲपद्वारे करायचा विचार चालू आहे. पण ती जर सोय झाली नाही तर तुम्ही आम्हाला मेल करा की बिबवेवाडीत हे पुस्तक आहे आणि ते मला वाचायची इच्छा आहे. ते 10 ते 15 दिवसात आम्ही तुमच्यापर्यंत आणून देण्याची व्यवस्था करू. म्हणजे आत्ताच नातू साहेबांनी मला सांगितलं की मी फक्त फोन केला आणि मला संध्याकाळीच पुस्तक मिळालं, जे मुख्य शाखेमध्ये होतं. असं मी 10-15 दिवस का मागून घेतले आत्ता, कारण आमचं स्टाफ इकडून तिकडं जायला असं जरा थोडा वेळ लागतो, म्हणून मुद्दामून मी 10-15 दिवस म्हणलं. पण तुम्हाला ते पुस्तक वाचण्यासाठी आम्ही निश्चित मदत करू. तर संस्थेच्या आता 175व्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे. अजून एक विनंती करण्यासाठी उभा आहे की तुमचे जे काही मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांना आपला
कुठल्या ना कुठल्या तरी शाखेमध्ये जर सभासद होण्यासाठी तुम्ही विनंती केलीत तर बरं होईल. कारण आम्ही आता सगळ्यांनी मिळून असं एक ठरवलं आहे की या वर्षभरात आपण 1000 सभासद वाढवायचे. दिवाळी अंक योजना आपली फक्त 100 रुपयात 5 महिने आहे. त्याच्यासाठी 2 जरी दिवाळी अंकाची मेंबरशिप जरी घेतली तरी तुम्हाला मासिक एका वेळेला 2 मिळू शकतात. आणि आपण मार्च महिना संपल्यानंतर जो दिवाळी अंक आहे तो 10% छापील किमतीच्या 10% सभासदांना आपण देतो विकत. तर ह्या सगळ्याचा तुम्ही फायदा घ्या. काही आमची मदत लागली तरी जरूर आम्हाला सांगा. लायब्ररी तुमचीच आहे, तुम्ही सगळ्यांनी ती वाढवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. जसं आता माननीय मेंदळ सरांनी सांगितलं की संस्थेचं ॲप डेव्हलप झालेलं आहे, त्याचप्रमाणे संस्थेचं आधुनिक संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट ही देखील आता कार्यान्वित झालेली आहे. त्याचे काही पेजेस अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, परंतु वाचकाला मुख्य आज काय पाहिजे तर पुस्तक सर्च करता आलं पाहिजे. ही सोय आम्ही तिथे दिलेली आहे. आणि मुख्य म्हणजे डिजिटल आर्काईव्ह या टॅबखाली आपण आता सध्या एक डिजिटायझेशन म्हणजे अंकेक्षणाचा मॅसिव्ह प्रकल्प हाती घेतलेला आहे. शिवाय जी शाखा आहे आपली म्हणजे भरतनाट्य मंदिरच्या इथे तिथे स्वतंत्र डिजिटायझेशन करता म्हणून कार्यालय सुरू केलेलं आहे. आणि 2 ऑक्टोबर 2020 पासून आपण इन हाऊस डिजिटायझेशन करतोय. आपण या अगोदर एजन्सीच्या माध्यमातून करत होतो, परंतु त्याच्या मर्यादा लक्षात घेतल्या. आणि 19 साली आम्ही जे चालू केलं, मध्ये करोनामुळे त्याला थोडा खंड पडला, पण 19 साली आमचा आउटपुट हा महिन्याला फक्त 200 ते 300 पान होता. तो आज मी महिना हा शब्द उच्चारणार नाही आहे, पण दिवसालाच आमचा 2000 पान आउटपुट आहे. आणि कदाचित तो जास्त सुद्धा आहे सर माझ्या मते. हे रॉ स्कॅनिंग सांगितलं, त्याच्या काही प्रोसेस आहेत, मग त्याच्यातनं QC आहे आणि OCR आहे. पण हे सगळे मिळून सध्या आम्ही मात्र त्यात एक काळजी घेतलेली आहे, जी पुस्तकं या अगोदर डिजिटाईज कोणी केलेली आहेत ती पुस्तकं आपण परत करत नाही. अतिशय प्रॉपरली आपण प्रोसीड होतोय. ज्या ओपन ॲक्सेस ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावर आपण चेक करतो की कुठलं पुस्तक डिजिटाईज झालेलं आहे का, आणि असं करून आपण डिजिटायझेशन घेतलेलं आहे. आपण ह्या वेबसाईटला जा, डिजिटल आर्काईव्ह, आणि मी गौरीताईंकडे त्याची लिंक पाठवतोय. मात्र त्याला प्रॉब्लेम सांगतो, त्या वेबसाईटचं ऑप्टिमायझेशन नसल्यामुळे ॲड्रेस बारमध्ये जर तुम्ही ती लिंक ओपन केलीत तर तुम्हाला आपलं आधुनिक संकेतस्थळ मिळणार आहे, सर्चमध्ये जाऊन ते मिळत नाही आहे. हां, त्या ॲड्रेस, कारण मला वाटतं बहुतेक जण हल्ली ॲड्रेस बार आणि सर्च माहिती आहे, त्या ॲड्रेस बारवरती लिंक पेस्ट करा, आपलं संकेतस्थळ ओपन होतं. तिथे डिजिटल आर्काईव्ह नावाची लिंक आहे, त्याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला आपण डिजिटाईज केलेली कोणती पुस्तकं आहेत आणि दर आठवड्याला 10 ते 20 पुस्तकं असं सध्या आमचं टार्गेट आहे. आणि सध्या आपण 600 पुस्तकं त्याच्यावरती अपलोड केलेली आहेत. मग त्यामध्ये चरित्र, आत्मचरित्र, धार्मिक, ऐतिहासिक अशा विविध विषयांची 600 पुस्तकं आहेत. आणि यात ही निरंतर वाढवत राहणार आहे. आणि डिजिटायझेशन प्रकल्प हा फक्त पुणे नगर वाचन मंदिर पुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातली जी जुनी ग्रंथालय वाचनालय आहेत आणि त्यांच्याकडे जर दुर्मिळ पुस्तकं असतील तर आपण तिथे जाऊन त्यांच्या परवानगीने ती पुस्तकं आणून डिजिटाईज करतो आणि मूळ प्रत त्यांना आपण परत देत असतो. तर हा एक आपण प्रकल्प घेतलेला आहे. याचं पायलट प्रोजेक्ट म्हणून लोकमान्य टिळक वाचनालय वाई आणि भोरचं गंगूबाई वाचनालय भोर आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा या 3 बाहेरच्या ग्रंथालयांची दुर्मिळ पुस्तकं आपण डिजिटाईज करून त्यांना ती परत केलेली आहेत. आणि तशीच ती वेबसाईटवर आपल्या अवेलेबल आहेत. त्याचा जरूर लाभ घ्या आणि ही पुस्तकं सतत वाढतच राहणार आहेत.